सुधीर मुनगंटीवार एक तडफदार, कर्तबगार आणि दूरदृष्टी लाभलेला नेता. समाजाप्रती आपणही काही देणं लागतो या भावनेनं आणि समाजसेवेच्या उद्देशानं सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणात प्रवेश केला. मोठं काही कार्य करायचं तर हाती अधिकार असणं गरजेचं असतं हे जाणून त्यांनी सत्तेच्या राजकारणात प्रवेश घेतला. चंद्रपूरचे भूषण सुधीर मुनगंटीवार म्हणजे चंद्रपूरच्या शिरेपेचात मानाचा तुरा आणि त्यांचं कार्य बघून कमी वेळातच ते जनमनात विराजमान झाले. अनेक प्रतिष्ठित आणि मोठमोठ्या संस्थांकडून पुरस्कारांनी सन्मानित झालेले सुधीर मुनगंटीवार यांचा सामाजिक कार्याचा आलेखही वाखाणण्यासारखा आहे. सुधीर मुनगंटीवार यांना सत्तेचा हव्यास कधीच नव्हता. सत्तेत नसतानाही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. नंतर शासन स्तरावर लोककल्याणास्तव तसंच पर्यावरणपूरक निर्णय घेऊन त्यांनी जनतेला सुजाण नेता कसा असावा हे दाखवून दिलं. श्री सुधीर मुनगंटीवार यांना डिलीट प्रदान होणं हा त्यांचाच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव आहे. महामहिम राज्यपालांच्या हस्ते डिलीट प्रदान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेला आणि चंद्रपूरचे सर्वसामान्य नागरिक भावविभोर झाले. सुधीर मुनगंटीवार 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि अल्पावधीतच उत्कृष्ट उमेदवार पुरस्कारानं गौरविण्यात आलं. इतक्या कमी कार्यकालीन वेळात हा पुरस्कार मिळवणारा नेता क्वचितच दिसेल. तत्कालीन राज्यपाल PC अलेक्झांडर आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करून नामदार मुनगंटीवार यांना गौरविण्यात आलं. अनेक पुरस्कारांपैकी काहींचा विशेष उल्लेख करता येईल. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड तर्फे अंध कल्याण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल GL नरडेकर मेमोरियल पुरस्कार, CSR जनरलच्या वतीनं गुड गव्हर्नन्स पुरस्कार तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव. दैनिक लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार Influential politician goes to Mr. Sudhir Munkantwar. चार लिम्का रेकॉर्ड. लक्षावधी दिव्यांनी सियावर रामचंद्र की जय ही अक्षरं साकारल्याबद्दल तसंच ग्रीन भारत माता साकारल्याबद्दल 2 गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड. विक्रमी वृक्ष लागवडी संदर्भात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून मन की बात मध्ये विशेष उल्लेखनीय कौतुक. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला देशातील पहिला ISO दर्जा. सुधीरजी यांनी संसदीय आयुधांचा वापर उपयोग करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार केला. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा नामविस्तार होण्यातही नामदार मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात यावं यासाठी त्यांनी केलेल्या संसदीय पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले. शिवाय वीर बाबूराव शेडमाके, संत जगनाडे महाराज, महाराष्ट्र भूषण स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मरणार्थ डाक तिकीट प्रकाशित होण्यासाठी मुनगंटीवार यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेतच. बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून श्री मुनगंटीवार यांनी केलेल्या कामगिरीसाठी आज तक आणि इंडिया टुडे कडून बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. स्वर्गीय अरुणजी जेटली यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटी रुपयांचा महसुली अधिक्य असणारा अर्थसंकल्प त्यांनी देशाला दिला. देशात आजपर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्याला जे करणं शक्य झालं नव्हतं ते सुधीरजी मुनगंटीवार यांनी करून दाखवलं. काही लोकांचाच जन्म जणू काही खास करण्यासाठी झालेला असतो, तसंच श्री सुधीर मुनगंटीवार यांचाही जन्म खास समाजसेवेसाठीच झालेला असावा.
कदाचित सतत समाजाच्या हिताचा विचार करणं आणि समाज हितार्थक कार्य करणं हेच श्री सुधीर मुनगंटीवार यांचं जीवन उद्दिष्ट आहे.